बहिणीच्या गर्भातून आम्हाला तसे संस्कारच मिळाले नाही. आमच्या बापाच्या वीर्यात तो दुर्गुणच नाही, आमच्या आईच्या दुधात तो दुर्गुणच नाही. त्या दुर्गुणाने बरबटलेल्या अवलादीने पहिलं घेरलं त्या आमच्या कवळ्या निष्पाप आया बहिणी आणि तासभर त्यांच्याशी चेष्टा केली. तुम्हाला सांगू, शब्दाचे अडथळे मी पाळत नाही, कारण मी भाषण करत नाहीये, मी संभाषण करतोय, संवाद साधतोय हिंदू हृदयांशी. कारण हिंदूंना खरा इतिहास कळला पाहिजे. अर्धा तास त्यांच्या योन्यांमध्ये माती टाकण्यात आली, त्यांच्या छात्या चावून रक्तबंबाळ करण्यात आल्या. हा माहिती आहे ही तुम्हाला? दाबल्या गेला इतिहास. कारण जर इतिहास हिंदूंना कळला तर हिंदू उद्विग्न होईल, तो हिंदू म्हणून जागा होईल, तो राजकीय दृष्ट्या हुशार होईल, तो बाटलीला आणि बोकडाला भुलणार नाही, तो प्रांत आणि वर्णाच्या बाता ऐकणार नाही, तो भाषेच्या नावाखाली भांडणार नाही. तो देशातला 90 कोटी हिंदू म्हणून जागा झाला तर आमचं हिजड्यांचं साम्राज्य बुडवलं जाईल. आणि म्हणूनच त्या हिंदूला विघटित केला पाहिजे, जाती फोडला पाहिजे. मग त्या पोलिसांना दम देण्यात आले. अशी भयंकर अवस्था देशाची झाली असताना आज जर आपण एक झालो नाही, देश धर्माची पूजा बांधली नाही, दाऊद इब्राहिम कासकर, AR अंतुले मराठी आडनावाचे मुसलमान कसे काय? त्यांच्या आया अरबस्थानात गेल्या होत्या का अरब कोकणात आले होते? आडनावा मराठी. अरे बाटलेले तुम्ही बाडगे. मग बाडग्यांनो आता तरी सावध व्हा, पुन्हा आपलं शुद्धीकरण करून घेऊन देश धर्मात या, अन्यथा बळवले जा. हा वणवा पेटणार आहे. जाती पाती वर्ण भाषा गाळून मुंबईकर हिंदू देश धर्माची पूजा बांधणार आहे. कारण सगळ्यात पहिला सामना अतिरेक्याचा करावा लागतो, देशद्रोहांचा करावा लागतो, तो या मुंबईकर भूमिपुत्राला, इथल्या हिंदूंना. अजमल कसाब आणि अफजल कोटीसाठी शेकडो कोटी खर्च केले जातात. त्यांच्यासाठी बॉम्ब प्रूफ, बुलेट प्रूफ कोठड्या उभ्या केल्या जातात. त्यांचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. अजमल कसाबच्या एका डोळ्याच्या ह्याच्यावर ऑपरेशन झालं, शस्त्रक्रिया झाली, सर्जरी झाली, त्याचा खर्च होता 15 लाख रुपये. आणि आपल्या लोकांकडे मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला पैसे नाहीयेत. सामाजिक कार्यकर्त्यांना मोफत मोतीबिंदू ऑपरेशन केलं जाईल म्हणून फलक लावून शेक्या मिळवाव्या लागतात. पण हा अजमल कसाब नावाचा भडवा, ज्याला रोज तोडून तुकडे पाडून मारला पाहिजे होता, त्याला जावयाप्रमाणे जपला आणि डेंगूने मेल्यावर फासावर लटकवला. अजब घटना आहे की नाही? तो डेंगूने मेला आणि फासावर लटकून पुरुषार्थ करतो. लगेच यांचं पाताळ यंत्री लोक षडयंत्रकारी, यांचं आयुष्य गेलं षडयंत्र करण्यात. लगेच प्लॅन शिरला, चलो अच्छा हो गया, बुलाव मौलवी हमको. बघा शांत राहा, असं पण मेलाय, आम्ही फाशीवर लटकवून टाकतो, याला काय गडबड करू नका. आणि याला फासावर लटकवला आणि अफजल गुरुकडे दुर्लक्ष करून लोकसभेवर हल्ला केलेला. 11 वर्ष जुना लोकशाहीचं सगळ्यात परमपवित्र मंदिर असतं लोकसभा. लोकसभेवर हल्ला करणारा अफजल गुरु जिवंत आहे आणि अजमल कसाबला पहिलं मारतात, जो हल्लीच आहे. जर मारायचंच होतं तर जसं बारमध्ये कॉम्प्लिमेंटरी दिलं जातं ना स्नॅक्स, बेवड्यांना माहिती असेल, लॉलीपॉप दिला तर काजू दिला तर, कारण बेवडे आले पाहिजेत, बेवड्यांसाठी स्कीम काढल्या जातात. तशी ती स्कीम होती, तर मग एक कॉम्प्लिमेंटरी एकावर एक फ्री द्यायचा होता. पण अफजल गुरु दिला गेला नाही, कारण अफजल गुरु विषयी धमक्या दिल्या आहेत. काश्मीरमध्ये आतंक माझे, सैन्याने सांगितलं फक्त आम्हाला ऑर्डर द्या, बघूया आतंक काय मासतो, पण ऑर्डर नाहीये. सैन्याला उपक्रम काय दिले जातात माहितीये? सौहार्द बढाओ, प्रेम बढाओ. त्या पराक्रमी सैनिकांना अतिरेक्यांच्या कार्ट्यांना जपावं लागतं, शिकवावं लागतं, चॉकलेट खाऊ वाटावं लागतं. का? तर हृदय परिवर्तन करायचंय. नागाचं हृदय परिवर्तन झालेलं कधी ऐकलंय का तुम्ही? विंचवाचं कधी हृदय परिवर्तन झालेलं ऐकलंय का? तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज संत श्रेष्ठ आहेत, जगद्गुरू आहेत. त्या संतांनी लिहिलंय, विंचू देवाऱ्यासी आला. एखादा विंचू जर देवघराजवळ आला, विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला. तुमची देवपूजा आवडली म्हणून तो आला नाहीये, तुमच्या घंटीचा सुंदर आवाज ऐकून तो आलेला नाही, तुमच्या धूपबत्तीचा सुगंध घेऊन तो आलेला नाहीये. तो विंचू आलाय तुम्हाला डसायला, तुम्हाला मारायला. विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी ते अधम. आज अबू वसीम आझमी सारखा देशद्रोही विधानसभेत जातो, लोकसभेत जातो आणि बाटला हाऊस एन्काउंटर दिल्लीमध्ये जो झाला, मोहनचंद शर्मा नावाचे एक उच्च अधिकारी पोलीस खात्यातले त्या चकमकीमध्ये मारल्या गेला, कर्तृत्ववान पोलीस अधिकारी मारल्या गेला. त्या बाटला हाऊस एन्काउंटरच्या आरोपींना दिल्ली ATSने नेपाळमध्ये जाऊन पकडलं आणि नेपाळमध्ये पकडल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं, चौकशी करण्यात आली की तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट कोणी केला, आर्थिक सपोर्ट कोणी केला? त्यांनी सांगितलं, म्हणजे चौकशी म्हणजे काय गोडी गुलाबींना विचारलं, उलट टांगून बडवूनच विचारलं असेल. त्या सगळ्यांनी ताबडतोब सांगितलं, हमको पैसा अबू वसीम आझमी के पास आहे. तेव्हा हा अबू वसीम आझमी देशद्रोही पिल्लावळ लंडनमध्ये होती,
आणि त्यांनी 2-4 दिवस विश्रांती घेतली आणि 5व्या दिवशी ते विधानसभेत आला आणि लगेच त्यांनी विषय सांगितला, मराठी मेरी माँ है, मैं मराठी में बात करूंगा. लगेच आमचे एडे गबाळे खुश झाले, आम्ही जिंकलो, मराठीत बोलणार आणि विसरले की बाटला हाऊस एन्काउंटरचा पाऊन्सर हाय, फायनान्सर हाय. विसरून गेले हिंदू. भाषेचा एक क्षुल्लक मुद्दा राष्ट्रवाद मारू शकतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. भाषेचा अहंकार, जातीचा अहंकार, प्रांताचा अहंकार राष्ट्राचा अभिमान गाडणार नाही, याची काळजी आपण हिंदूंनी घेतली पाहिजे. आणि म्हणूनच हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून देव देश धर्माची पूजा आज तारदेवमध्ये आम्ही बांधली. त्या पूजेला आपण सगळ्यांनी उपस्थिती लावली. आज घरी गेल्यानंतर विचार करा, आईच्या योनीतून पवित्र गर्भातून जन्माला येताना जातीचा, भाषेचा, प्रांताचा, पक्षाचा बॅनर तुम्ही घेऊन आले नाही. तुम्ही आला ते ह्या मातीची ओळख घेऊन, आपल्या परमपवित्र इतिहासाची साक्षी म्हणून तुम्ही जन्माला आलाय. त्याचा गौरव नाही तर ग्रँड रोडला आणि बुधवार पेठेत जन्मलेल्या पोरांमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक राहणार नाही. म्हणून आज जर तुम्ही सत्वशील गर्भातून आणि पराक्रमी पुरुषार्थाच्या वीर्यातून जन्माला आला असाल तर देव देश धर्मासाठी सिद्ध व्हा. जर हिंदूला कुठेही त्रास झाला, मग तो बौद्ध असेल, महार, मांग, तेली, माली, कोणी असेल, पण तो हिंदू असेल आणि त्याला जर गैर हिंदूंनी छळलं, त्रास दिला तर नरडीचा घोर घेतला जाईल, असा आक्रोश आपण केला पाहिजे. यापुढे जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणा, जय श्रीराम म्हणा, जय गुजरात म्हणा, जय बिहार म्हणा किंवा जय पंजाब म्हणा, पण पहिलं जय हिंदू राष्ट्र बोला. कारण बाप एक, आई एक, पोरं 10 झाली. आई एक, बाप एक, 10 मुलं झाली. म्हणून 10 मुलांचे 10 बाप पैदा नाही होत. एकच मातृभूमी, एकच पितृभूमी आणि एकच पुण्यभूमी. भारत हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र आणि हिंदू राष्ट्र. बस आता मी बोलायचं थांबतो, कारण 10 वाजले आले. नाईलाजाने पोलिसांना कारवाई करावी लागेल. हिंदूंना कायदे आहेत, काम देणाऱ्यांना कायदे नाहीत. इफ्तार रोजा सोडा, 4ला उठा नाही तर रात्री 2ला करा. तुम्ही नवरात्र करायची नाही, तुम्ही गणेश उत्सव करायचा नाही. तुमचे धर्म संकटात, तुमचे सण संकटात. आणि या देशाधर्मासाठी 90 कोटी हिंदूंचा आक्रोश आता घराघरात गुंजला पाहिजे. प्रत्येक आईच्या गर्भात आणि वडिलांच्या वीर्यात तो गेलाच पाहिजे. मम्मीने आणि पप्पाने आत्मा आणि ईश्वराचा मिलाप होणारी आई आम्हाला शोधायची आहे. आम्हाला छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा, लहानपणी तानाजीच्या कथा सांगणारा बाप शोधायचा आहे. आम्हाला राखी सावंत आणि मिकीचं चुंबन किस बघायचं नाहीये. आणि म्हणून देवदेश धर्मासाठी मुंबईभर जेव्हा आंदोलन पेटेल, ही सभा रंगत जाईल. या सभेच्या माध्यमातून हा नव्या युगातला 21व्या शतकातला हिंदुत्वाचा जागतिक दर्जाचा हा लढा उभा केला जाईल. तेव्हा आपलं सगळ्यांचं योगदान ह्याच्यात मिळेल अशी मला आज शाश्वती वाटते. आणि मी या सगळ्या चराचरवासी देवतांना असं आश्वासन देतो की आता धर्माचं धर्मयुद्ध चालू होणार आहे, तर आपलं अधिष्ठान द्या आणि हा लढा छत्रपतींप्रमाणे अब्दुल्ल्याचा कोथळा काढायचा आहे. शाहिस्त्याची बोटं छाटायची आणि आताचा शाहिस्ता मानच छाटायची. ती गफलतमध्ये बोटं छाटल्या गेली होती. महाराज मानच छाटायला गेले होते, लक्षात ठेवा. जय हिंदू राष्ट्र.